मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी स्नेहलता धांडवरे. हे बघा, आदितीला स्कॉलरशिपमध्ये आदितीने घेतलं आहे, सार्थकनं पण घेतलं आहे. मुलांचं स्कॉलरशिपचे बुकं तुम्हाला आता आदिती दाखवणार आहे. आता तुम्हाला बघा ती कशा पद्धतीने दाखवते. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे. माझ्या मम्मीने तुम्हाला सांगितलंच असेल की चला मी आता तुम्हाला दाखवते स्कॉलरशिपची बुक, जे की फर्स्ट मी तुम्हाला माझी दाखवते. किती मोठे मोठे झाड आहे आणि हॅवी तर बघू शकता तुम्ही, पूर्ण बघा किती हॅवी. आणि इथं फ्रंट इथं पण बघू शकता. ही आहे माझी मराठी आणि इंटेलिजन्स टेस्ट माझ्या IT, अँड दिस इज माय सेकंड बुक. ही पण सेम आहे गाईस, काही पण चेंजेस नाही आहे. आणि ही आहे माझी इंग्लिश आणि मॅथमॅटिक्सची बुक. आता येऊया माझ्या भावाच्या बुकाकडची, की डोकं फिरवायची बुकं आहेत. बघू शकताय तो पण 8वीला आहे आणि मी 5वीला स्कॉलरशिपला बसलाय, माझा भाऊ 8वीला स्कॉलरशिपला बसलाय. तर आता मी माझ्या भावाची तुम्हाला स्कॉलरशिपची बुकं दाखवते. तर हे आहे माझ्या भावाची बुकं स्कॉलरशिपची. बघू शकता माझ्यापेक्षा किती किती हेवी आहेत. आणि ही आहे त्याची इंग्लिशची फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स. आता आपण त्याच्या येऊया सेकंड बुकची, की आहे ओ माय गॉड सी. आणि ही आहे त्याची मराठी थर्ड लँग्वेज आणि इंग्लिश इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे की IT. आता एक आपण हे करून बघूया वजन टाईप. तर ही एक बुक आहे जी माझ्या भावाची आहे. ही एका हातात येते आणि ही माझी वाली बुक एका हातात. तर मी तुम्हाला हे सांगणार होती की जास्त हॅवी बुक आहे, कारण की जास्त वजन करून बघितलं तर ही बुक हॅवी आहे. आणि तुम्हाला वाटत असेल हॅवी आहे, पर तो 8वीला आहे म्हणून त्याला जास्त आहे. 5वीला वाटत 5वीला म्हणून थोडं नाही, ह्याच्यात पण खूप जास्त आहे गाईस, अभ्यास आहे. आणि गाईस तुम्हाला वाटत असेल की ह्या मुलांना होईल का एवढं, हे लोक व्हिडिओज काढत असतात. गाईस आम्ही एकदा पण आता व्हिडिओ काढलेला नाही, कारण की हे तुम्हाला खास करून मला बुक दाखवायचे होते म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे. आणि गाईज आम्ही रोज याची प्रॅक्टिस करतो. माझ्या भावाची इंग्लिशमधले 2 धडे झाले त्या, कारण की आम्हाला आता पेपरचे टाईम चालू म्हणून स्कॉलरशिप नाही होत. एक्स्ट्रा क्लासेस बोलतात त्याला, आम्ही स्कॉलरशिपचं क्लासेससाठी थांबतो म्हणून ते आता होत नाही. म्हणून आम्ही घरातच सगळं काम हे सगळं करतो. माझ्या भावाने इंग्लिशमध्ये 2 लेसन, मॅथ्समध्ये 3 लेसन, मराठीमध्ये त्याने टोटल एक लेसन केलं आहे आणि IT मध्ये त्यांनी 4 लेसन केलं आहे. म्हणजे सोचा अभ्यासासंग ते करणं म्हणजे किती हार्ड आहे. आणि तुम्हाला वाटतं की अरे हे लोक अभ्यास करत नाही, माझं सांगते मी इंग्लिशमध्ये केलेलं आहे. माझ्या इंग्लिशमध्ये 3 लेसन केलेले आहे आणि मला जेव्हा बघितलं म्हटलं अरे एवढं हार्ड आहे, मी करूच नाही शकत. तर गाईज जेव्हा बघितलं ना तेव्हा एवढं इझी होतं जे की चुटकीवारी झालं. आणि इंग्लिशमध्ये मी 3 लेसन टोटल सॉल्व केलेले आणि मराठीमध्ये मी फक्त म्हणजे 2च केले, कारण की गाईज टाईम नाही भेटत. आपण शाळेचा अभ्यास थोडंसं माइंड फ्रेश करायला, ह्याच्यामध्ये कसं बोलतात जनरल नॉलेज टाईप असतं म्हणून थोडं माइंड फ्रेश करायला आम्ही एकत्र बसतो अभ्यास करायला. मराठीमध्ये मी 2 लेसन सॉल्व केले आणि IT मी पण माझ्या भावाने एकच केलं आहे, कारण की मी एकदा माझं आता इंग्लिशचा पेपर आहे म्हणून आजच मी माझ्या भावाने आणि मी ITचा लेसन सॉल्व केला. इझी होता, हार्ड नव्हतं. थोडं डोकं लावलं ना सगळं इझी होतं. अरे ह्याच्यामध्ये पहिलं सॉल्व करायचं आहे, परत प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन, परत जे त्याचा आन्सर आहे ते टिक करायचं आहे. तुला वाटत असेल जसं की कोण बनेगा करोडपती. आलो क्वेश्चन टंग वाचतं, जरा हायबर व्हायचं. 4 ऑप्शन असतात ABC, जरा हायबर व्हायचं आणि ABCD नसतं D असतं. आम्ही रोज बघतो कोण बनेगा करोडपती, आम्ही बघतो, कारण की ह्याच्यामधले थोडेसे नॉलेज असली तर आपलं पण डोकं चालेल. बघा असे ऑप्शन्स येतात, थोडे डिप्रेशनमध्ये जातात, थोडे हायपर होतात आणि परत ऑप्शन B को लॉक किया जाए. आणि तेव्हा जो अमिताभ बच्चन असतात ते एकदम बोलतात ना, त्यांना दाखवतात की यांचा आन्सर रॉंग होते, एकदम अजून तोंड काढतात.
बरोबर 7 करोड आम्ही बघितलंय गाईज. आणि ह्याच्यामध्ये पण सेम आहे, बरं ह्याच्यामध्ये करोड बिरोड नाहीये. आणि गाईज बघा, मी तुम्हाला माझं दात्याचं मी बाजूला ठेवते आणि तो त्याचा आल्यावर त्याचा करेल व्हिडिओ. आता मी माझ्या बुकांचं तुम्हाला दाखवते. तर गाईज जर तुमच्या पण शाळेमध्ये स्कॉलरशिप असले तर हे तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे हा व्हिडिओ. तर गाईज ह्याच्यामध्ये खूप सारे इंट्रोडक्शन दिले की कसं काय करायचं. एक्झामचं जायचं पहिलं टीचरने आम्हाला सांगितलं एक्झामचं जायचं पहिलं एक बुकाच्या मागं एक हे असतात ते सगळं वाचून जायचं. आणि आत्ता वाचायचं नाही, अरे फेब्रुवारीला एक्झाम येणे, आत्ता वाचून काय पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवते फर्स्ट पेज या बघा. तर गाईज हा आहे इंडेक्सचा फर्स्ट पेज, जो की ही बुक आहे इंग्लिश आणि मॅथमॅटिक्सची. इंग्लिशमध्ये टोटल पझल्स आहेत, वर्ड रजिस्टर आहेत, लेटर वर्ड्स, मॅच वर्ड्स अँड पिक्चर्स. काहीच असं पण नाही की खूप हार्ड पण नाही आणि इझी पण नाही, एकदम मीडियम आहे. आणि गाईज तुम्हाला वाटत असेल की एवढा अभ्यास आम्ही कसं हे जनरल करतो, तर बुका आल्या म्हणजे खूप वाचू वाटतं आणि वाचतो आम्ही काय करतो, अभ्यासच सगळं झालं ट्युशन येतो, अभ्यास करतो शाळेचा आणि थोडं ट्युशनचा, आणि मग ही बुकं घ्यायची समोर आणि जे टिकतं ते करायचं. आणि मी आज शाळेकडनं गेली ती माझ्या शाळेच्या टीचरला विचारलं टीचर क्या ये फर्स्ट आन्सर मैंने जो टिक नाही केलं तर हे बघा, ही माझी छोटीशी वही आहे, मी त्याच्यामध्ये सॉल्व केलं आणि टीचरला जे दाखवलं. पण मी स्कॉलरशिपची वही माझी वर आहे आणि ही छोटीशी रफ वही आहे माझी. मी जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असलं की मॅथ्स समजा काय पण ऑल सब्जेक्ट त्याच्यामध्ये सॉल्व करते. तर ह्याच्यामध्ये पण सेम फर्स्ट लेसनचा क्वेश्चन होता, हे बघा पुढे आलं. हां, ही फर्स्ट लेसनचा क्वेश्चन होता की क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस, चूज द करेक्ट वर्ड टू फॉलोइंग इन द ब्लँक्स. तर फर्स्ट क्वेश्चन होता द डॅश फॉक्स टोल अ पीस ऑफ चीज. तर ह्याचा ऑप्शन आहे, मी पण जरा त्यांच्यावर करते. ऑप्शन ए गाईज, ऑप्शन ए आहे इंटेलिजंट, ऑप्शन बी स्मार्ट, ऑप्शन सी क्लेवर. काय असू शकतं कमेंट करून सांगा पटकन. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. आन्सर इज क्लेवर. ज्यांनी क्लेवर केले ना त्याला 1 पॉईंट. तर गाईज असंच मी पण असंच करते, माझ्या भावाचं पण सेम मी असंच करते की त्याला क्वेश्चन सांगते, त्याला असं बोलते की एक पॉईंट भेटणार आणि आम्ही एकदम एन्जॉय करतो. कारण की आम्हाला वाटतच नाही की याचं एवढं लोड होणार हे होणार, आम्हाला नाही होणार, ह्याचं लोड होत नाही. कारण की पहिला सगळं समजवतात. हे बघा इथं पहिलं लिहितात, रीड क्लास घेतात. हां, क्लासेस पण आहे गाईज. रिअलमध्ये बोलू तर आम्हाला एवढं टेन्शन का होत नाही, तर आम्हाला ही बुक यायचं पहिलं सगळं इंट्रोडक्शन असं आहे काय नाही, आणि याच्यातले 2-4 लेसन पण शिकवले म्हणून आम्हाला थोडं कळतं. आणि टीचर लोक पण एवढं शिकवतात की येत नसलं ना तरी ते शिकवतात स्वतःची. म्हणजे एक आमची टीचर आहे, तर उजमा टीचर नाव आहे त्यांचं, त्यांची बस सुटत होती, तर आमच्यासाठी त्यांनी एवढं शिकवलं की त्यांची बस सुटली, परत गेले, परत दुसरी बस आली, परत गेले. कारण की ते बसनीच जातात घरी आणि आम्हाला समजत नसलं तर खूप समजवतात चांगल्यापणाने, आणि जे समजवतात ते पण समजतं. पहिला मॅथ्स कन्सेप्ट होता म्हणून हे आम्ही सगळं प्रिपेअर आहे. कारण की मॅथ्स कन्सेप्टमध्ये पण तेच ऑप्शनला असं सर्कल करून ठेवायचं. तर नेक्स्ट आपण क्वेश्चन बोलूया. सो नेक्स्ट क्वेश्चन इज देअर इज अ डॅश इन द प्रोग्राम. सो ह्याच्यामध्ये टोटल फर्स्ट क्वेश्चनमध्ये ऑप्शन 3 होते, आता ह्याच्यामध्ये ऑप्शन 4 आहे. सो मी तुम्हाला आता ऑप्शन सांगते. ऑप्शन ए चेंज नाही, ऑप्शन तेवाला सोडते, ऑप्शन सेकंड वाला ऑप्शन बी चेंज, ऑप्शन 3 चेंजिंग, ऑप्शन डी चेंज. व्हॉट इज द आन्सर? प्लीज टेल मी इन द कमेंट. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. द आन्सर इज बी चेंज. कोणी
चेंज कमेंट केलं असेल त्याला 2 पॉईंट. तर गाईज असंच आपण खेळत राहणार आहे आणि खूप मज्जा पण येते. आणि तुम्हाला अजून असला स्कॉलरशिपचा व्हिडिओ पाहिजे असेल, व्हिडिओ तुम्हाला काय ह्याच्यामध्ये तुमची बुद्धी पण वाढेल आणि टीचर्स लोकांनी काय तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले तरी तुम्ही ह्याला 1 मिनिटात उत्तर देऊ शकता. त्यासाठी जर तुम्हाला पण माझ्या आणि एकदम टॉपर आणि स्मार्ट बनायचं असेल तर ह्या जो चॅनल आहे स्नेहलता धांडोरे ऑफिशियल, तर त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि गाईज जर तुम्हाला असल्या बुकांचा आणि माझ्या भावाचा पण रिव्ह्यू पाहिजे असेल आणि माझ्या भावाचे क्वेश्चन्स तुम्हाला ऐकायचे असेल तर कमेंट करून सांगा. आणि माझे अजून क्वेश्चन ऐकायचे असेल तरी पण कमेंट करून सांगा. तर बाय. हे बघितलं का आदितीचं बोलणं संपतच नाही तिचं. हे बघा अशा पद्धतीने तिचा स्कॉलरशिपचा अभ्यास तिने दाखवली बुकं. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.